नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री ललिता पंचमी या व्रताचे महत्त्व, माहिती आणि पूजाविधी, तसेच सुख समृद्धीसाठी इच्छित मनोकामना पूर्ती करणारे हे काम्य व्रत ललिता पंचमीला का करावे, कसे करावे आणि पंचमी तिथीला ललिता देवीची पूजा नक्की का करावी। तर मंडळी, व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, शारदीय नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी स्कंद मातेची पूजा केली जाते। यासोबतच माता सतीचे रूप असलेली माता ललिता यांची पूजा केली जाते। धार्मिक मान्यतानुसार देवी ललिता 10 महाविद्यांपैकी एक रोग आणि दोषांपासून मुक्ती प्रदान करते। शारदीय नवरात्रीत अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते। हे काम्य व्रत आहे, म्हणजे इच्छापूर्तीसाठी केले जाणारे व्रत आहे। तसेच ललिता पंचमीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते, वैवाहिक जीवनातील अडचणी किंवा अडथळे दूर होतात, व्यक्तीला सर्व रोग आणि दुःखांपासून मुक्ती मिळते, व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते आणि संततीचे सुख प्राप्त होते। जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर व्यक्तीला शेवटी मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे। तर आता पाहूया पौराणिक मान्यता। पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भांडा नावाच्या राक्षसाचा वध केला होता। हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता। या असुरापासून महिला मुलांना धोका होता। देवीने तो दूर केला, म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंद मातेची अर्थात कार्तिकेयाच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते। हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते। शक्तीची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते। जेव्हा दक्ष राजा आपली कन्या सती हिचा अपमान करतो, तेव्हा ती आत्मदहन करून घेते। तेव्हा शिव सतीचे पार्थिव आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात। मृत पार्थिव असे फिरवणे योग्य नाही, मात्र शंकर भगवान बेभान झाले असल्याने त्यांना आपल्या कृतीची जाणीव करून देणे शक्य नव्हते। तेव्हा ही भ्रमंती थांबविण्यासाठी भगवान विष्णूने चक्राने सतीची देह विभाजित करतात। सतीला मुक्ती मिळते आणि ती नंतर भगवान शंकराच्या हृदयात प्रवेश करते आणि तिला ललिता नावाने ओळख प्राप्त होते। ललिता देवीचा प्रादुर्भाव तेव्हा होतं जेव्हा ब्रह्माद्वारा सोडण्यात आलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ लागतो। ही स्थिती बघून ऋषीमुनी घाबरू लागतात आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू जलमग्न होऊ लागते। तेव्हा सर्व ऋषी माता ललिता देवीची उपासना करू लागतात। त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबवते। सृष्टीला पुन्हा नवजीवन प्राप्त होतो। आता पाहूया कोण आहे ललिता देवी। ललिता या शब्दाचा अर्थ खेळकर, आकर्षक, इष्ट आणि सुलभ असा आहे। ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यांमध्ये ललिता देवीचे वर्णन केले आहे। देवी ललिता त्रिपार सुंदरी ही आद्य शक्तीची मूर्ती आहे। ती निर्विवाद सर्वोच्च शक्ती आहे। देवता आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि कामदेवाच्या राखेतून जन्मलेल्या शक्तिशाली भंडासुराचा वध करण्यासाठी ती ज्ञानाच्या चिदाग्निकुंड संभूतातून प्रकट झाली होती। प्रचलित कथांनुसार कोट्यवधी ग्रह, तारे, आकाशगंगा, ब्रह्मांड, शिव, ब्रह्मा, विष्णू, इंद्र, अग्नी आणि वरुण, मानव, प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव इत्यादींचा जन्म त्यांच्यापासून झाला आहे। देवी ललिता मणिद्वीपमध्ये श्री कामेश्वर आणि तिच्या इतर विषयांसह निवास करत असते। आता पाहूया ललिता पंचमी 2024चा पूजेचा मुहूर्त। अश्विन मास शुक्ल पक्ष पंचमी प्रारंभ 9:47 सकाळी 7 ऑक्टोबर 2024 सोमवारी आणि अश्विन मास शुक्ल पक्ष पंचमीची समाप्ती आहे सकाळी 11:17 8 ऑक्टोबर 2024ला, म्हणजे मंगळवारी या पंचमी तिथीची समाप्ती आहे। तर आता पाहूया ललिता पंचमी व्रताची पूजाविधी। ललिता पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे। यानंतर माता ललिताचे ध्यान करत व्रत करण्याचा संकल्प करावा। पाटावर लाल कापड पसरवावे आणि माता ललिता यांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करावी। सर्वप्रथम परमपूज्य भगवान गणेश, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी।
यानंतर विधीनुसार माता ललिता यांची पूजा करावी। त्यानंतर वस्त्र, चंदन, अक्षता, फुले, कुंकू, हळद, मेहंदी आणि इतर पूजेचे साहित्य अर्पण करावे। माता ललिता यांच्यासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा। यानंतर पिवळ्या किंवा लाल मिठाईचा नैवेद्य दाखवावा आणि हंगामी फळे अर्पण करावीत। या दिवशी ललिता देवीला केशराची खीर अर्पण करण्याची परंपरा आहे। शेवटी आरती झाल्यावर प्रसाद वाटप करावा। ही पूजा करताना म्हणावयाचा मंत्र आहे ओम श्री ललिता त्रिपुरसुंदरीये देव्ये नमः। मंत्र एक वेळा पुन्हा ऐका, ओम श्री ललिता त्रिपुरसुंदरीये देव्ये नमः। तसेच अजून एक मंत्र आहे नीलकाशेय वसना हेमाभम कमलासनाम भक्ताना वरदा नित्यम ललिता चिंतयाम्यहम। म्हणजेच याचा अर्थ आहे कमलावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्णकांतीची भक्तांना नित्य वर देणारी अशा ललिता देवीचे मी चिंतन करतो। यानंतर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ललिता जयंतीच्या पूजेदरम्यान ऐं ह्रीं श्रीं त्रिपुरा सुंदराय नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा वर जो दिलेला आहे ओम श्री ललिता त्रिपुरसुंदरीय देव्ये नमः या मंत्राचा जप 108 वेळा तुम्ही करू शकता, म्हणजे एक माळा जप तुम्ही करू शकता। ललिता पंचमीचे व्रत झालेल्या दिवशी आपल्याला शक्य असल्यास उपवास करावा, कथा कीर्तन ऐकावे, जागरण करावे आणि देवीची भक्ती करावी। हे व्रताचरण शक्य नसेल तर घटस्थापना केलेल्या जागीच देवीला ललिता माता संबोधून वरील मंत्र 108 वेळा म्हणावा आणि गूळ, खोबरं, दूध, साखर, लाडू, पेढे यथाशक्ती जे आपल्याला शक्य असेल त्या गोड पदार्थांचा नैवेद्य जरूर दाखवावा। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जय माते दी असे कमेंटमध्ये जरूर लिहा। आणि हा व्हिडिओ जर आज तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।